सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे नित्य राजोपचार दर्शनासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। श्री करवीर निवासिनी जगदंबिकाय नमः। आज आपण श्री क्षेत्र कोल्हापूर अर्थात करवीर क्षेत्राचे क्षेत्र महात्म्य सांगणाऱ्या श्री करवीर महात्म्य या 72 अध्यायी संस्कृत ग्रंथाचं कथासार पाहणार आहोत। या ग्रंथाची संस्कृत संहिता शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेली आहे, तर त्याची प्राकृत संहिता मीनल प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली आहे। आपण संदर्भासाठी इथं संस्कृत संहिता आणि चिखलीकर यांनी केलेलं याचं कथासार या दोन्हीचा परामर्श घेणार आहोत। संस्कृत संहितेच्या प्रारंभी गणपती, सरस्वती या सगळ्यांबरोबरच अष्टादश पुराणांचे कर्ते असणाऱ्या महर्षी व्यासांना वंदन करून त्यांच्याच शब्दात प्रारंभ केला आहे। महर्षी व्यास म्हणतात, कोणे एकेकाळी नैमिष अरण्यामध्ये कश्यप, गर्ग, गालव, गौतम, अंगिरा, यज्ञवल्क्य असे अनेक ऋषीमुनी एका महायज्ञाच्या निमित्तानं, तपसिद्धीच्या निमित्ताने एकत्र आले असताना तिथं सूत मुनींचं आगमन झालं आणि या 88 सहस्र ऋषींनी सूत महर्षींना प्रश्न विचारला, हे सूत महर्षी, आपण आपल्याकडून आजपर्यंत अनेक क्षेत्रांचं महात्म्य आम्ही ऐकलं। कुठलं क्षेत्र भुक्ती देतं, कुठलं मुक्ती देतं, कुठली पितरांना तृप्ती देतं, पण असं एखादं क्षेत्र आहे का की जे या सगळ्या क्षेत्रांचं, या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं फल देईल? अनेक महापुण्यवान अशा क्षेत्रांमध्ये असं कोणतं क्षेत्र आहे जिथं मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतील, त्याला भुक्ती म्हणजे आयुष्याची सगळी सुख तर मिळतील पण मुक्तीही मिळेल? त्यावेळेला महर्षी सुतांनी त्यांना सांगितलं, हे ऋषीवरांनो, खरोखर माझं भाग्य आहे की मी आपल्याला करवीर क्षेत्राचं महात्म्य सांगतोय। हे करवीर क्षेत्र म्हणजे वाराणसीपेक्षा अधिक। या करवीर क्षेत्रामध्ये जगदाद्य शक्ती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई, आता इथंच प्रत्येक ठिकाणी दिव्य लक्ष्मीर विविध गुणवती अशी करवीर निवासिनीचा महालक्ष्मी असाच उल्लेख आहे, कारण अंबा हे तिचं बोलीभाषेतलं नाव आणि अंबाबाई हा आपला सगळ्यांचा लाडका शब्द, जो आपण सगळेजण तिला आपल्या प्रेमानं हाक मारतो। तर इथं सूत महर्षी उल्लेख करतायत की जिनं हातामध्ये म्हाळुंग, गदा, ढाल आणि पानपात्र ही आयुध धारण केलेत, जी भक्तांना जणू सांगते की या आणि या संसाराच्या तापानं जर तुम्हाला उपद्रव होत असेल तर हे पानपात्रातला अमृत रस पिऊन तुम्ही त्याचं सांत्वन करा, आणि जर हे पानपात्रातलं ज्ञानसुधायुक्त जर तुम्हाला रस कडू वाटला तर म्हाळुंगाचं सेवन करा, जी हातातली आयुध धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज आहे, जी भक्तांना कृपावंत होऊन भुक्ती आणि मुक्ती अशी दोनही देते। कश्यपादी 5 मुनिश्रेष्ठांनी आणलेली पंचगंगा ज्या ठिकाणी वाहते, जिच्या स्नानामुळं पंचमहापातकांचा नाश होतो, या ठिकाणी अनेक शिवलिंग असून त्यातली 108 प्रमुख शिवलिंग आहेत। असे करवीर क्षेत्र या आदिशक्तीचं निवासस्थान आहे। या क्षेत्रात पिंडदान केल्याशिवाय पुत्राचं पुत्रपण सार्थ होत नाही। रुद्रपद असलेली रुद्रगया या ठिकाणी आहे। क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी क्षेत्राच्या 8 दिशेला अष्टमहालिंग आहेत। दिव्य सुदर्शन चक्र हातात घेऊन या शेषनारायणांच्या रूपानं भगवान नारायण या क्षेत्राच्या 4ही बाजूला जलामध्ये राहून या क्षेत्राचं रक्षण करतात। रुद्र, इंद्र, चंद्र या सर्व देवतांचा या ठिकाणी अखंड रहिवास आहे। ब्रह्मादी देवांनी सेवा केलेल्या जयंती आणि गोमती नावाच्या पवित्र नद्या या ठिकाणी आहेत। रामगयेच्या रूपानं प्रभू रामेश्वराचं स्थान या ठिकाणी आहे। या क्षेत्राच्या 4ही दिशेला 4 जलशाही, नारायण आणि एक कल्लेश्वर अशी 8 स्थानं प्रसिद्ध आहेत। चक्रेश्वरादी शिवलिंग आहेत। क्षेत्राच्या वायव्येला प्रयाग नावाचा पंचगंगा संगम आहे। रुद्रपदाचं सिद्ध स्थान आहे। क्षेत्राच्या पश्चिमेला विशालतीर्थ नावाचं क्षेत्र आहे, तिथं हाटकेश्वर आहे। करवीराच्या पश्चिमेला 3 योजनावर बद्रिका वन आहे। मुदगलादी मुनीश्वरांनी क्षेत्रास श्रेष्ठ असं विरज तीर्थ आहे। नैऋत्येला पांडुरंगाच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं नंदवाळ क्षेत्र आहे, आणि इथं राहणाऱ्या सज्जनांच्या रक्षणासाठी आणि या क्षेत्राला उपद्रव देणाऱ्या दुष्टांच्या निर्दलनासाठी करवीर निवासिनी जगदंबेनं रंकभैरवाची योजना केलेली आहे।
पूर्वेला उजळाई, दक्षिणेला कात्यायनी, पश्चिमेला सिद्ध बटुकेश्वर आणि उत्तरेला रत्नेश्वर अर्थात नाथ केदार आहेत. पश्चिमेला एक कोसावरती त्र्यंबोलीचं स्थान आहे. दैत्यांच्या गर्वांचं हरण करण्यासाठी वीर महर्गलेश्वराची नियुक्ती झालेली आहे. देवीच्या वरानं देवपण प्राप्त झालेले रंकभैरव भक्तजनाची कामना पूर्ण करण्यासाठी इथं निवास करतोय. अशी सर्व देवतांनी युक्त असे हे करवीर क्षेत्र सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी समर्थ आहेत. अशा करवीर क्षेत्राचा महिमा तुम्हाला कोण वर्णन करून सांगू शकेल? तरीही या क्षेत्राविषयी एक प्राचीन कथा मी तुम्हाला सांगतो, ती श्रवण करा. या ठिकाणी करवीर महात्म्याचा प्रथम अध्याय संपूर्ण झाला. श्री जगदंबिकाय नमः. जय जगदंब उदयोस्त.